मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पुन्हा एकदा ऐकूया। सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार, जय शिवराय। आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या, या नोंदी याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा तातडीने ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। ती प्रक्रिया सुरू झाली। 57 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तो डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे, कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे, त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत। तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे। म्हणजे आपण सगळ्यांचे खुटे आता उपटलेले जे आपण त्यांनी आपल्याला आता तो दिलेला आहे। म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या तीनही आता झाल्या। आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढलंय याच्यावरती 3 घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास 20-22 जण यांनी शब्दाना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो। 2 वेगळ्या बैठका होत्या, मंत्री महोदयांच्या वेगळ्या, सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या, असं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता, जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले। त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती, ती झाली। याचबरोबर ही झाला 3रा मुद्दा, आंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येते, ती कारवाई आता सुरू होईल। त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या, जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या। त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या। तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा आहे। त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्र सुद्धा काढले। सगळे पत्र आपण घेतले, म्हणजे असं तोंडी काही नाहीये, सगळे पत्र, सगळे शासन निर्णय सुद्धा घेतले आणि ती काम आता करणार आहे। त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात 5वा मुद्दा आहे, तेही आपण शासन निर्णय घेतलाय। वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी, त्याचाही शासन निर्णय झालाय, तो पण आपण घेतलाय। आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे 1884 तेही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे घेऊन त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल, कायद्यात रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात। जी 1884ची जनगणना होती त्याच्यात सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुणबी म्हणून, मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे। तेही घेण्याचं, तेही तपासण्याची, कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिलंय। असे शिक्षणाच्या बाबतचाही दिलाय।